गीता हिंदू धर्म का एक पवित्र धार्मिक ग्रंथ है। गीता में भगवान श्री कृष्ण के उपदेशों का वर्णन है। गीता में कहीं कहीं भगवान श्री कृष्ण की बातें आज भी जीवन में आगे बढ़ते रहने की प्रेरणा देती हैं। ऐसे में यदि आप भी सफल होना चाहते हैं तो गीता जयंती के अवसर पर गीता के कुछ उपदेश जरूर पढ़ें। इसी बात को लेकर गीता जयंती के शुभ अवसर पर मराठवाड़ा के 40 स्कूलों के 30,000 विद्यार्थियों ने एक ही समय गीता पाठ कर एक नया कीर्तिमान बनाया है। विद्यार्थियों को भारतीयता के प्रति जागरूक करने के लिए संस्कृति एवं गीता का महत्व समझें। इस उद्देश्य को लेकर भारतीय शिक्षक प्रसारक संस्था के पहल से शुरू किए गए गीता पठन उपक्रम को कैलाशवासी नानाजी पालघर स्कूल की ओर से मराठवाड़ा में ये गतिविधि क्रियान्वित की गई है। इस उपक्रम में यहाँ के नानाजी पालघर स्कूल की 350 छात्रों ने भाग लिया है। संभावना है कि गीता पाठ की ये गतिविधि गिनीज वर्ल्ड बुक में दर्ज हो जाएगी। नांदेड़ से संवाददाता एम अनिल कुमार की रिपोर्ट। जय श्री राम। आज भगवद गीता दिन भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नांदेड शाखा कैलासवासी नाना पालकर शाळा या आमच्या शाळेमध्ये 350 विद्यार्थ्यांनी गीता पठणाचा भाग घेतलेला आहे। या शाळेमध्ये सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक असे सर्व उपक्रम चालतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर आमच्या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत। आमच्या शाळेच्या एकूण 42 शाखा आहेत। त्या सगळ्या ठिकाणी आजच्या दिवशी याच वेळेला 9 ते 10 याच कालावधीत हा उपक्रम राबवला जातो। विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये अजूनही राबवले जातात। भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई यांच्याकडून गीता जयंतीच्या निमित्तानं एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलेला आहे। मराठवाड्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत ह्या सगळ्या शाखेमधनं बालवाडीपासून ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडनं जवळपास 30,000 विद्यार्थ्यांकडनं 12वा किंवा 15वा अध्यायाचं मुखोद्गत पठण 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याचं नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे। या संदर्भाने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था गेल्या अनेक वर्षापासून गीतेच्या संदर्भाने नियोजन पुस्तिकेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी देते। त्याचाच एक भाग म्हणून आजही आपल्या शाळेतही कैलासवासी नाना पालकर शाळेमध्ये जवळपास 350 विद्यार्थी शिशुवाटिकेपासून ते 8वी पर्यंतचे सकाळी 8:30ला विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि 9 ते 10च्या या वेळेमध्ये या गीतेच्या 12व्या अध्यायाचं पठण झालेलं आहे। यासाठी अनेक लोक वेदशास्त्र संपन्न महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबरोबर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। संघ परिवारातील विविध आयामाचे प्रतिनिधी आणि माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं की या सगळ्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे। सगळ्यांनी या सगळ्या तत्वाचा आपल्या पण आयुष्यामध्ये अंगीकार करावा आणि जर नवीन पिढी आपल्याला चांगली निर्माण करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न आपल्या शाळेमधून केला तर नक्कीच सगळ्या गोष्टी छान होतील।